वार्तांकन रोखठोक बातमी। कर्जत तालुक्यातील खांडपे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। कर्जत कोंदिवडे रस्त्यावरील खड्डे आणि नागरिकांना होणारा त्रास याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी या मुलीनं पत्रकारितेची अनोखी शैली अवलंबली। हातातील छत्रीचा माईक म्हणून वापर करत त्यांनी रस्त्याच्या दुरावस्थेवर केलेलं लाईव्ह रिपोर्टिंग राज्यभर चर्चेचा विषय ठरलाय। कर्जत कोंदिवडे मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्यानं नागरिक, शालेय विद्यार्थी, वृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। याच समस्येला वाचा फोडण्यासाठी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींनी एखाद्या वृत्तवाहिनीप्रमाणे घटनास्थळावरून रिपोर्टिंग केले। एका विद्यार्थिनीनं रिपोर्टरची तर दुसरीनं कॅमेरामनची भूमिका साकारत रस्त्याची विदारक अवस्था आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी दाखवून दिल्या। या व्हिडिओमध्ये विद्यार्थिनींनी एकमेकींच्या प्रतिक्रिया घेत 1-to-1 संवादाच्या माध्यमातून रस्त्याची समस्या मांडली। खड्ड्यामुळे होणारे हाल, सुरक्षिततेचा प्रश्न आणि तातडीनं दुरुस्तीची गरज यावर त्यांनी थेट भाष्य केलं। या अनोख्या सादरीकरणामुळे सोशल मीडियावर त्यांचं कौतुक होत असून सार्वजनिक बांधकाम विभागानं या समस्येकडे तातडीनं लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। आपण आज आलेलो आहोत कोंदिवडे गावाच्या रस्त्यावर। तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल? तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल। तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे। अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही। तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत, तुम्ही बघू शकता। खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये। तर आजची न्यूज इथं संपते। रिपोर्टर नेहा गारे सोबत कॅमेरामन मानसी पवार। धन्यवाद। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।